नमस्कार, आपल्या सर्वांचं प्रियंकाच रेसिपीमध्ये स्वागत आहे. आज आपण कोकणी पद्धतीने गुढीपाडवा विशेष खमंग अशा ओल्या नारळाच्या शेंगा कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण साहित्य घेतलेलं आहे. 1.5 वाटी आपण गूळ घेतलेला आहे. गूळ आपण बारीक कापून घेतलेला आहे आणि 2 वाटी आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे. आता या साहित्याचा आपण सारण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे आपण एक मोठी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 4 चमचे तूप घालायचं आहे. तूप गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण ओलं खोबरं घालूया. ओलं खोबरं आपण कढईमध्ये काढून घेतोय. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीज पाहायला मिळतील. ओलं खोबरं आपण तुपावरती छानपैकी असं परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं आपण ओलं खोबरं तुपावरती परतून घ्यायचं आहे. म्हणजे या खोबऱ्याचा ओलेपणा निघून जाईल आणि सारण सुटसुटीत असं तयार होईल. खोबरं आपण बारीक गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे. तर इथे आपण खोबरं व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण गूळ घालायचा आहे. गूळ आपण खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असा आणि बारीक गॅसवरती आपण गूळ वितळेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. गूळ आपला वितळलेला आहे. आता यामध्ये आपण वेलची पावडर टाकायची आहे. वेलची पावडर पण आपण मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आपण यामध्ये जायफळ किसून घालायचं आहे. हे पण आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून सारण थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. तर इथे आपण शेंगांचं वरचं आवरण बनवण्यासाठी 1.5 वाटी इथे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, ज्याने मीठ एकाच जागी राहणार नाही. आता आपण पिठामध्ये थोडं पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे. जसं आपण चपातीसाठी मळतो तसंच आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि यावरती आपण एक पळी तेल घालायचं आहे आणि परत एकदा आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ आपण मळून घेतलेलं आहे. आता आपण 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. तर इथे आपण पीठ मळून 10 ते 15 मिनटासाठी आपण भिजत ठेवलेलं होतं. आता आपण उघडून बघितलेलं आहे. छानपैकी असं मऊ झालेलं आहे. आता या पिठाचा आपण छोटा गोळा घेतलेला आहे. हातावरती आपण गोलाकार करून घ्यायचा आहे आणि या गोळ्याला पीठ लावून पोलपाटावरती आपण पुरीच्या आकारामध्ये लाटून घ्यायचं आहे. तर इथे आपण पुरीच्या आकारामध्ये लाटून घेतलेलं आहे. आता यामध्ये
सारण भरून घ्यायचं आहे. सारण आपण एकाच साईडला ठेवायचं आहे, म्हणजेच दुसऱ्या साईडने आपल्याला फोल्ड करायला भेटेल. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या या पद्धतीने आपण फोल्ड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशा साईडच्या कडा बोटाने दाबून घ्यायच्या आहेत, म्हणजेच सारण बाहेर पडणार नाही आणि शेंगा तेलात टाकल्यावरती फुटणारही नाही. नंतर आपण या चक्रीवाल्या चमच्याने साईडचा जास्तीचा भाग आहे तो आपण कापून काढून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व शेंगा तयार करून घ्यायच्या आहेत. आणि इथे आपण 4 ते 5 शेंगा तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण या शेंगा एक एक करून तळून घेऊया. तर इथे आपण तेल आधीच गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. आता यामध्ये आपण एक एक करून शेंगा तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. शेंगा आपल्याला व्यवस्थित अशा दोन्ही बाजूने सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत. तेल आपल्याला जास्त पण गरम करायचं नाही आहे, ज्याने आतमधून त्या कच्च्या राहतील आणि बाहेरून ते शेकतील. म्हणून आपण खूप जास्त तेल गरम करायचं नाही आहे आणि थंड तेलामध्ये पण तळायचे नाही आहे. तर इथे आपल्या शेंगा सोनेरी रंगावरती तयार झालेल्या आहेत. आता आपण झाऱ्याच्या साहाय्याने काढून घेऊया. अशाच पद्धतीने आपण सर्व शेंगा तयार करून घेऊया. तर इथे आपल्या शेंगा तयार आहेत. मी तुम्हाला एक शेंग फोडून दाखवते आहे. खूपच भारी अशा शेंगा तयार आहेत. जास्त कडक पण नाही आणि जास्त चिवट पण झालेले नाही. तर तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने ओल्या नारळाच्या शेंगा बनवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. याच प्रकारे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.